योजना राबवण्यात येणार आहे. स्थायी समितीमध्ये याला मंजुरी देण्यात आलेली आहे. तर आपण लढायला सुरुवात केलेली होती. आता कुठे ना कुठे मार्गी हा प्रश्न लागणार आहे का? नमस्कार. एक तर सर्वप्रथम माझ्या कॅटरेक्टचा काल ऑपरेशन झालं म्हणून हा चष्मा मी वापरतोय. विषय अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे मला आज फेस लाईव्हवर यावं लागलं. या ऑक्युपेशन सर्टिफिकेटच्या संदर्भात ज्या ज्या लोकांनी मदत केला त्या सर्वांचा नावाचा मी उल्लेख फेस लाईव्हवर केला आहे. आपण जाऊन पाहू शकता ते. आता मी शॉर्टमध्ये ब्रीफ करण्याचा प्रयत्न करतो. ऑक्युपेशन सर्टिफिकेट हे गेले अनेक वर्ष प्रलंबित होतं. 2012ला ज्यावेळी सुबोध कुमारजी महानगरपालिकेचे आयुक्त होते तर त्यांनी कायद्यामध्ये बदल केला. त्या कायद्यामध्ये बदल त्यांनी कॉर्पोरेशन आणि मुंबई शहराचं हित लक्षात घेऊन केलं. बिल्डर लोक ज्यावेळी पहिला फ्री FSI बाल्कनी आणि अन्य भागात होतं ते कायद्यामध्ये तरतूद होतं आणि बिल्डर लोक कायद्याचा आड घेऊन मोठ्या प्रमाणात अधिक जागा उपयोगात आणत होते. तर ते कुठेतरी थांबला पाहिजे म्हणून कार्पेटची संकल्पना त्यांनी आणली. परंतु हे आणत असताना 2012 ते 16 पर्यंत जितक्या बिल्डिंगला मान्यता दिली होती त्या बिल्डर लोकांनी माल विकला होता म्हणून त्या कायद्याप्रमाणे त्या लोकांनी बांधकाम केलं. खरं म्हणजे आर्किटेक्ट लोक आमच्यासारखे राजकारणी लोकांनी मध्ये पडून त्या कायद्यानुसारच ऑक्युपेशन सर्टिफिकेट त्याच वेळी मिळून द्यायला पाहिजे होतं, परंतु ते झालं नाही. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून भरपूर प्रयत्न करण्यात आला, त्यातही मी अग्रेसर होतो, परंतु त्याला वेळ लागला. 2017ला मग आपण लोकांनी एक ॲम्नेस्टी स्कीम आणली. ती ॲम्नेस्टी स्कीम व्यवहार्य नव्हतं, कारण FSIचा पूर्ण पैसे भरायचे. पैसा आपण भरतो तितका दंड आणि बाकी मग आर्किटेक्ट चार्ज, अंडर द टेबल, ओव्हर द टेबल वगैरे वगैरे काय असं सर्व माहित आहे. म्हणून कोणालाही न झेपण्यासारखा होता. म्हणून ऑक्युपेशन सर्टिफिकेट हजारो बिल्डिंगचा प्रलंबित राहिला. मग 2017चा कायदा रद्द करा म्हणून आम्ही मागे लागलो. 2020ला कायद्यामध्ये बदल करून महाराष्ट्र शासनाकडे पुन्हा पाठवण्यात आलं. 2020 ते 2025 पर्यंत 22 ते 25 पर्यंत असंच पडून राहिलं. मागच्या सरकारने जे प्रयत्न करायला पाहिजे होते केलं नाही आणि पुन्हा देवेंद्र सरकार आल्यानंतर आणि विशेष करून वेलिंग्टन सोसायटीचा मुद्दा ज्यावेळी ऐरणीवर आला आणि लोकांना घरातून बाहेर काढण्याचा आदेश न्यायाधीशांनी दिलं त्यावेळी हा मुद्दा एकदम उफाळून आला आणि मला सर्व नॉलेज होतं म्हणून मी मध्ये पडलो. मंगलजीने मला मान्यता दिली, तुम्ही येऊन इथे लक्ष घाला करून. आशिष शेलारजींनी महाराष्ट्र शासनाबरोबर 3 मीटिंग केलं. मुंबई भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी कमिटीची स्थापना केली माझ्या नेतृत्वात आणि हे काम पुढे वाढलं वगैरे वगैरे सर्व आपल्याला माहिती आहे. आता स्टँडिंग कमिटीने ह्याला मान्यता दिली. आज अर्जंट ह्यासाठी मिळलं का कॉर्पोरेशनला UB अर्जंट बिझनेस म्हणून एजेंडावर आहे. 99% आज विषय पास होईल आणि अश्विनी भिडेजी जे आमच्या महापालिका आयुक्त आहेत त्यांच्या कार्यपद्धतीनुसार त्यांनी SOP तयार करून ठेवला असेल असं माझं मत आहे आणि नाही केलं असलं तरी 2-3 दिवसामध्ये होऊ शकतो. पुढच्या आठवड्यात ऑक्युपेशन सर्टिफिकेटचा इम्प्लिमेंटेशन होऊ शकतो असा माझा अंदाज आहे. हे असला तरी मी हे सांगण्याचा प्रयत्न करतो, कोणी धावपळ वगैरे जास्त करण्याची आवश्यकता नाही. 6 महिन्याचा कालावधी आहे. आम्ही कॉर्पोरेशनमध्ये एक SOP मध्ये हे पण इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करू. ज्या ज्या लोकांनी ऍप्लिकेशन केलं त्या लोकांना ह्या 6 महिन्यात ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळायला पाहिजे. काही कारणामुळे जर विलंबही झाला तर त्याच्यानंतरही वेळ वाढून ह्या सर्व लोकांना ह्याच नियमाप्रमाणे ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळायला पाहिजे. ह्याची व्यवस्था आम्ही करू. आता एक लोकांचं म्हणणं असं होतं की बिल्डरनी फसवलं. बिल्डरनी 90% बिल्डरनी काहीच फसवलेलं नाहीये. एक 10% बिल्डरांनी कायद्याचा भंग केला असेल, त्यांच्यावरती जे काही कारवाई करायचं कॉर्पोरेशनने नक्की करावं. परंतु हे कायद्यामध्ये बदल झाल्यामुळे हे होऊ शकलेलं नाहीये. ज्या लोकांना ऑक्युपेशन सर्टिफिकेट नसल्यामुळे पाणीचा दुप्पट भरावा लागला आणि पाणी कमी वापरायला मिळाला, ती फार मोठी चूक आहे. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मी आजही बाला तावडे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, कॉर्पोरेशनला नगरसेवक आहेत, त्यांना सांगितलं तुम्ही हा मुद्दा पुन्हा उचला. जे दुप्पट पैसे लोकांकडनं घेतलं त्या लोकांना परत मिळवून द्यायला पाहिजे. त्या टॅक्समध्ये आपण ऍडजस्ट करू पाहिजे. हे जर आपण करू शकलो तर हेच लोकशाही आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान आहे. बाकी राजकीय दृष्ट्या आपण खूप ठिकाणी त्याचा वापर करत असतो, परंतु मला वाटतं का लोकांना अशा पद्धतीने आपण न्याय मिळवून द्यायला पाहिजे आणि ते शक्य होईल. आमच्या बाबतीत सांगायचं तर पहिला आम्ही भांडत होतो, आम्ही सांगत होतो राज्य सरकार आमच्याकडे नाहीये, केंद्र सरकार आमच्याकडे नाही. आता जनतेने आम्हाला भरभरून सर्व काही दिलेलं आहे. आता आम्हाला पलवाट काढण्यासाठी कुठेच मार्ग नाहीये. तर हे गोष्ट आम्ही येणाऱ्या काळामध्ये करण्याचा प्रयत्न करू. थोडक्यात असं
का ऑक्युपेशन सर्टिफिकेट सर्वांना मिळेल. पार्ट 2 जो आहे, हाऊस टू ऑल 800 फुटाच्या वरच्या मीटरच्या वरच्या लोकांनी ऑक्युपेशन मिळालं पाहिजे, कमर्शियल लोकांना मिळालं पाहिजे. त्याचा प्रस्ताव महानगरपालिकेने सरकारकडे पाठवलेला आहे. तो 1 महिना 15 दिवसात येईल आणि तेही आम्ही याच्याबरोबर स्ट्रीमलाईन करू. पण त्यानेही घाबरण्याचं कारण नाहीये. त्याने ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळेल. म्हाडा आणि अन्य एजन्सी SRAच्या बाबतीतही जो निर्णय महानगरपालिका करते ते निर्णय म्हाडानी केला पाहिजे, SRAने केला पाहिजे, असा आपला रूलच आहे. परंतु तो निर्णय त्यांना घ्यावा लागेल. ते लोक घेतील. म्हणजे म्हाडाच्यासाठी वेगळा कानून किंवा वगैरे काही होणार नाही. कानून हाच सर्वांना फॉलोअप करायला लागेल. हेच होईल. कोणीही भयभीत होण्याचं कारण नाहीये. आम्ही सेकंड पार्टमध्ये एक पक्षातर्फे आणखीन एक व्यवस्था उभी करू, जिथे आमचे नगरसेवक, आमदार, बाकीचे जे लोक आहेत ते तुम्हाला मदत करतील आणि ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळेल अशी व्यवस्था करीन. मी विकासकांना अपील करीन, जे तुमच्याकडनं मदत होत असेल तुम्ही करा. आर्किटेक्ट लोकांनाही अपील करीन, बाबा तुम्ही करा. NOC तुम्ही देऊन टाका कॉर्पोरेशनला. जुन्या बिल्डरचा जे काही पैसा बाकी असेल तर तुम्ही लिहा. झेपण्यासारखं असेल तर नवीन लोक देतील, नाही दिलं तर नवीन लोकांना पकडतील आणि करतील. परंतु ह्याच्यामध्ये तुम्ही कॉपरेट करा. एक पुण्य कमवण्याचं काम आपल्याला मिळालं आहे, ते आपण सर्वांनी मिळून करूया. बिल्डिंग प्रपोजलच्या अधिकाऱ्यांनाही माझी विनंती आहे, तुम्ही ह्याच्यात मदत करा. जितक्या सरळतेने ऑक्युपेशन सर्टिफिकेट देता येईल ते देण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करूया. इतकंच मी तुम्हाला कळकळीची विनंती करतोय. SOPs काय असावे सर? काही आपलं गायडन्स आपण देणार का त्या महानगरपालिकेचे आयुक्त त्यांच्याशी आपण बोलणार? एक सूचना मी आणखीन आज कॉर्पोरेशनमध्ये नगरसेवकांना सांगितलं करायला. प्रभाकर शिंदे खूपच अनुभवी नगरसेवक आहेत. 1997 पासून आम्ही संगती काम करतोय. गणेश खणकर आमचे ऍक्टिव्ह सभागृह नेते आहेत. बाला तावडे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि विशेष करून सिद्धार्थ सर माझे ऍडव्होकेट सुद्धा आहेत आणि नगरसेवक सुद्धा झालेत. हे लोक खूप पुढे होऊन काम करतात. बाकी सर्व लोकही करतात. तर मी यांना सांगितलं का स्टँडिंग कमिटीमध्ये 8 दिवसात 4 बिल्डिंग प्रपोजलचे डिपार्टमेंट आहेत, तिकडनं अहवाल यायला पाहिजे. किती लोकांनी अप्लाय केला आणि किती लोकांनी तुम्ही ऑक्युपेशन सर्टिफिकेट द्या. कारण स्टँडिंग कमिटीची मीटिंग दर आठवड्यात एकदा होत असतं. तर एक त्याला गरिमा, ग्रॅव्हिटी येईल, थोडी भीती राहील लोकांना आणि ऑक्युपेशन सर्टिफिकेट सरळ नाही तर हम करे सो कायदा, आम्ही देऊ ते देऊ, ते आता थांबवा तुम्ही. आणि ज्या ठिकाणी ज्याला कोणाला अडचण वाटत असेल तुम्ही आशिष शेलारांशी संपर्क करा. मंगलप्रभात लोढा जे पालकमंत्री आहेत दोघे, त्यांच्याशी संपर्क करा. डॅशिंग आमचे मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित साटम जे आहेत त्यांच्याशी संपर्क करा. अन्य लोकांशी संपर्क करा. आणि तुम्हाला जर वाटत असेल बाबा गोपाल शेट्टीने संपर्क करायचा तर माझा दरवाजा नेहमी उघडा आहे. मला कधीही तुम्ही डिस्टर्ब करू शकता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.